राम राम नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तुरीच्या सोल्याची आमटी. पहिले तर तुरीचे सोले उकडून घ्या. उकडले 1-2 म्हणजे 5 मिनटं उकडून घ्या. उकडल्याच्या नंतर पाणी पुरं काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. अदर कच्चं म्हटलं तर जास्ती मिक्सरमध्ये बारीक करू नका. थोडंसं 1 किंवा 2दा फिरवा. थोडंफार म्हणजे जास्ती बारीक नाही झालं पाहिजे. थोडंसं म्हणजे अर्धे दाणे बारीक झाले पाहिजे, अर्धे नाही झाले पाहिजे. पहा मग कशा प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो. एकदा फिरवून घ्या चांगल्या पद्धतीने. फिरवल्याच्या नंतर पहा कसं दिसणार आहे. पहा जास्ती बारीक बी नाही केलेलं आहे. उकडलेले सोले आहे. थोडंसं हलकं बारीक केलेलं आहे. आता आपण ते मिक्सरमधून काढून घेणार आहोत, साईडला ठेवणार आहोत. एकदा हलकं फिरून घ्या. बस एवढंच बारीक पाहिजे. तुम्हाला दाखवणार आहोत. गंज ठेवून द्या आपल्या ह्याच्यावर, गॅसवर ठेवून द्या. त्याच्यामध्ये तेल वेल टाका. तोपर्यंत पाहून घ्या कशावर राहते सोले. एकदम बारीक बी नाही, एकदम अशा प्रकारे करा. मस्त तेल वेल टाकलेलं आहे. तोपर्यंत कांदा टमाटर, 1 कांदा कापून घ्या. 2 लहानचे छोटेसे टमाटर कापून घ्या. पहा तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बस आपले आता कांदे कापणे चालू आहे. कांदे कापल्याच्या नंतर आपण टमाटर कापणार आहोत. टमाटर टाकले तर आपण मग कांदे टाकणार आहोत त्याच्यामध्ये. स्पेशल विदर्भ स्टाईल पद्धतीने आपण हे सगळं बनवणार आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने विदर्भ स्टाईलने तुरीच्या सोल्याची आमटी कशी बनते ते पहा तुम्ही. विदर्भामध्ये खूप फेमस आहे. खूप जण खातात. थंडीच्या सीझनमध्ये स्पेशल आहे. तर लसणाच्या 4-5 कड्या मस्त छिलून घ्या. काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरा टाका. त्याच्यामध्ये चांगलं त्याला ठेचा, थोडंफार ठेचा. आणि आपण मग ते गंजामध्ये टाकणार आहोत. ते कशा प्रकारे टाकणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतोच. तोपर्यंत लाईक करा. तोपर्यंत एखादा कमेंट टाकून द्या छिलत आहे तोपर्यंत. तर पहा आता जिरं टाकणार आहे. पहा जिरं टाकलेलं आहे मस्तपैकी. आता त्याला गोट्यानं मस्त ठेचणार आहे. पहा ठेचलेलं आहे ते आपण ते भाजीमध्ये टाकणार आहोत. त्याचा एक लसणाचा आणि जिऱ्याचा एक अलग स्वाद येणार आहे. तर पहा मग कसं राहते. तर चालू ठेवा. बस ठेचलेलं आहे आपलं. कांदा बी कापणं झालेला आहे, टमाटर बी कापून झालेलं आहे. बस आता आपण प्रोसेस दाखवणारच आहोत तुम्हाला. आता आपण तेलामध्ये कांदे टाकणार आहोत. कांदे टाकलेले आहे. थोडेसे हलकेसे लालसर कलर म्हणजे ब्राऊन कलर थोडासा येऊ द्या त्याचा. पाहत राहा. पहा आता तिखट. बस आता आपण प्लेटमध्ये किती तिखट लागते तुम्ही खाता त्याच्यानुसार टाका. आम्ही 2 चम्मच टाकलेले आहे. तुमच्या पसंतीनुसार टाका. स्वादानुसार मीठ टाका. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण दाखवणार आहोत तुम्हाला. त्याच्यानंतर आपला गरम मसाला, आपला सुरचीचा साधा मसाला, गोडा मसाला आहे. पहा आता कलर थोडाफार हलका लालसर आलेला आहे. आणि हळदी टाका. थोडीफार हळदी, अर्धा चम्मच, 1-2 चम्मच टाका. असे लहानवाला छोटासा चमच्याने टाका. तर आपण ते एकदा फिरवून घ्या मस्तपैकी. आपण बनवलेला लसणाचा आणि जिऱ्याचा तो मसाला काढलेला आहे तो टाकलेला आहे गंजामध्ये. ते फिरवून घ्या 1-2 मिनटं शिजू द्या. आपण धनिया पावडर बी टाकणार आहोत. मसाल्याच्या याच्यावर धनिया पावडर बी टाकून घ्या. सगळं एकाच वेळी टमाटर आणि जो आत्ताचे तिखट, मीठ, हळदी आणि जिऱ्याचा मसाला आहे तो याच्यामध्ये एक सोबत टाकून घ्या.
अजून फोबी टाकून द्यायचा, लसणाच्या पाकळीचा आणि जिऱ्याचा जो आपण काढलेला मसाला आहे तो बी टाकून द्या. तिथे काढलेले लसण आणि जिरं सब टाकून द्या आणि दोन एक मिनटं चांगलं शिजू द्या. एखादी मिनटं, 1-1.5 मिनटं किंवा 2 मिनटं शिजू द्या. हलकंसं पाणी टाकून द्या त्याच्यात, जास्ती नाही. 2 मिनटं शिजल्याचं पहा कलर मस्त लालसर आलेला आहे. लालसर कलर आलेला आहे त्याच्यामध्ये. मस्त 2 मिनटं शिजले का तर मग आपण त्याच्यामध्ये तुरीचे सोले उकडलेले मिक्सरनं हलके बारीक केलेले टाकणार आहोत. पहा तुरीचे दाणे बी आहे त्याच्यामध्ये आणि हलका प्रकारे बारीक आहे. पहा त्याची थिकनेस कशी आहे ते पहा तुम्ही. पहा आता आपला मसाला पहा मस्त झालेला आहे, लालसर थोडाफार हलकाफार शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये तुरीचे सोले टाकणार आहोत. पहा बरोबर चांगल्या प्रकारे फिरवत जा आणि पुरं चमच्याने काढून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. एक प्रकारची खतरनाक प्रकारची आमटी, आमच्याकडं आमटी म्हणते, तुरीच्या सोल्याची आमटी, कोणी तुरीच्या सोल्याची भाजी बी म्हणते. जे तुमच्याकडे का म्हणते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुणे, मुंबई, महाराष्ट्र इकडं बी अशा प्रकारे बनवतात तर ते बी सांगा. आमच्या विदर्भात तर फुल सीझनमध्ये रोजी सगळ्या भाज्यामध्ये टाकतात. पहा मग आता आपण त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे पाणी टाकून पुरं काढून त्याच्यामध्ये टाकून द्या. पहा मस्त भाजी चांगल्या प्रकारे फिरून घ्या. गंजामध्ये अजून थोडंफार पाणी टाका. पाणी टाकल्याच्या नंतर पहा कसा कलर येतो. तर तुमच्या विभागामध्ये बी अशा प्रकारे तुरीच्या सोल्याची आमटी अशा प्रकारे करतात का आणि काय नाव आहे त्याचं ते बी नाव सांगा आम्हाला. आणि मस्त प्रकारे पाणी टाकलेलं आहे. अजून पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्याच्या नंतर त्याला मस्त 10 मिनटं किंवा 7-8 मिनटं उकळी येतवरी मस्त शिजवा. चांगल्या प्रकारे शिजू द्या. शिजल्याच्या नंतर पहा मस्त शिजत आहे. मस्त कमसे कम तोपर्यंत फिरवत राहा, बुडी लागणार नाही. तोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत 2-3 मिनिट वाट पहा. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून द्या. एखादा विदर्भातले असेल तर कमेंट करा. पुणे, मुंबई, महाराष्ट्र, मराठवाडा जितके कुठचे बी नसाल, बाहेर राज्यातले जिथून कुठून असाल तुम्ही कमेंट करा. पहा मग आता पहा आपली भाजीला उकळी आलेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये 5 मिनटं झाल्याच्या नंतर उकळी आलेली आहे. त्याच्यात एकदम गॅस कमी केलेला आहे आणि त्याच्यात आपण सांबार टाकणार आहोत. मस्त सांबार टाकून घ्या आणि कोणाच्या घरी बनवते ते बी सांगा. नसन बनवत तर बनवून पहा. आवडली तर कमेंट करा, नाहीतर लाईक करा. पहा मस्त प्रकारे झालेली आहे. सगळ्यांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. करा कष्ट, खा मस्त.